काल एक खूप गमतीशीर गोष्ट माझ्याबाबत घडली. ती म्हणजे आपण ब्लिंकिट, झेप्टो, आता बिग बास्केटचाही मध्यंतरी खूप छान असा सेल चालू होता. सो बिग बास्केटवर बऱ्याच गोष्टी 10-10 रुपयाला मिळतात. जशा घरगुती गोष्टी म्हटल्या तर 10 रुपयाला कांदे मिळायचे, 10 रुपयाला लसूण भेटतो, 200 वगैरे ग्रॅम वगैरे, 250 ग्रॅम वगैरे आणि खूप ऑफर्स चालू असतात. तर मी काहीही मागवायचं जर असलं ना, तर मी सगळं चेक करते की कुठे ऑफर चांगल्या आहेत, कुठे ऑफर चांगल्या आहेत. सो काल मी बिग बास्केटवरनं सामान मागवलं. मी नेहमी मागवत असते तिथनं. सो त्या जेवढं सामान मागवलं ना मी त्याच्यासोबत मला एक बुक आली, एक नोटबुक आली. ही नोटबुक आणि याला मोजून पानं किती आहेत माहितीये? 6 पानं आहेत. तुमच्या समोर मोजते मी. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हे 6 पानाची ही नोटबुक आलीये. ही ॲज अ सॅम्पल आहे. ही काही मी विकत घेतलेली नाही किंवा काही नाही. जे ऑफर्स चालू असतात ना, बऱ्याचदा गोष्टी फ्रीमध्ये येतात. मला झेप्टोवर पण हा अनुभव आहे, ब्लिंकिटवर पण आहे. हे काय बोलतात, इन्स्टामार्टवर पण आहे. ते लोकं त्यांची ॲड करत असतात. सो काहीतरी सॅम्पल आपल्याला छोटं-मोठं देत असतात. तसंच हे आलंय आणि इथं स्पष्ट लिहिलंय की सॅम्पल कॉपी नॉट फॉर सेल हे लिहिलंय इथे हां. सो हे आमच्याकडे आलं. आम्ही पैसे पेड केले. कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये करत असतो. कधी ठीक आहे. काल कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये केलं. पैसे पूर्ण दिले आणि जी डिलिव्हरीला जी लेडी आली होती ना, ते मला बघून जरा छान वाटलं, की लेडी काम करतीये म्हणून. आणि नंतर मग ती लेडीज अर्ध्या तासानंतर परत आली. अर्ध्या तासानंतर परत आली. ती म्हटली, "ह्या बुकचे ₹50 द्या तुम्ही." नेमकं आता याला स्कॅम म्हणावं की काय म्हणावं? माझ्या मते ही बुक मी घेऊन गेली होती. मी आता म्हणजे मी ड्युटीवर मागवलं होतं हे. तर मी ही बुक घेऊन गेली होती. कारण इथे यूज होत नाही आणि माझी मुलगी लहान आहे. सो म्हटलं होईल. तर मी ही घेऊन गेली होती. माझ्या गेल्यानंतर इथे ती बाई आली आणि ती बोलली की याचे ₹50 द्या. आता हे सॅम्पल आहे, हे आम्हाला फ्री भेटलंय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस मी ऑर्डर मागवत होते त्यावेळेस मला हे दाखवत होतं की हे तुम्हाला फ्री आहे. आणि नंतर जेव्हा ऑर्डर इथे आलं त्याच्यानंतर मी चेक करत होती तर ते बुक तिथे नव्हतंच, की तुम्हाला भेटलंय वगैरे काही काही काही. ठीक आहे तुम्ही घेऊन जा, पण ₹50 एका बुकचे. नेमकं याला स्कॅम म्हणावं की काय म्हणावं? बहुतेक आज परत येणार आहे ती बाई, माहिती नाही येणार आहे की नाही येणार. पण मला हो थोडासा शॉक लागला, कारण तुम्ही जर गोष्टी आम्हाला जर फ्री देताय, ऍज अ सॅम्पल देताय की आम्हाला आवडल्या तर आम्ही परत घेऊ तुमच्याकडनं, त्या जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ. पण जर तुम्ही जर त्या फ्री सॅम्पलचे आमच्याकडनं जर पैसे वसूल करत असाल तर काय बोलावं? डिअर बिग बास्केटवाल्यांनो, काय बोलावं?